बाबाला माझ्या कुणीतरी बाबा फसवला रे, फसवला. ज्यांनी कोणी केलंय त्याला सोडू नका. तुम्हाला माझा गेला सोडून मजवा माती ढकलायची, मजवा माती ढकलायची. आमच्या बापाच्या जागा होता तो. त्यानं आम्हाला आईचं बापाचं सगळ्याचं प्रेम दिलेलं. ते आम्हाला आमच्यापेक्षा लहान होता पण आमच्यापेक्षा मोठा वाटायचा. मी स्वतःहून संगती येत होते. संगतीच होता का? मग काय त्यांनी त्याचे कर्मचारी नसल्यामुळे मला घरून फोन करून मला बोलवून घेतलेलं. म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या ऑन ड्युटी मध्ये कामाला मदत करायचा तरी सुद्धा मग त्यांनी संपर्क समोरच्या वायरमॅनांशी केला होता का की बाबा या अशा गोष्टी मी काम करतोय? मग त्यावेळेस काय घटना घडली होती तुम्ही सांगा. अगोदर त्यांनी इलेक्ट्रिक बोर्डाला लाईन बंद करायसाठी फोन केलेला होता. बर. आणि नंतर काम चालू असताना अचानक सप्लाय चालू झाला. हा, सप्लाय चालू झाला. मग तुम्ही कोणत्या गावाची लाईट काम करत होता? बलकवडी गावची. मग ती अहोरात्र 24 तास सेवा करत होता. तीच सेवा करत असताना एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे आज त्याचा जीव गेलाय. केवळ गोळेवाडी गावावरच दुःख नाही तर पूर्ण भागावरती एकही माणूस असा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले नसेल असा एकही माणूस सापडला नाही. एवढ्या भयानक हा असा प्रकार विचित्र झालेला आहे की एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे पाहू शकता तुम्ही, हे खूप पक्क काम असतं हे सुद्धा तुटलेलं आहे. एवढा भयानक परिस्थिती झाली. आणि इथेच ते काम करत होते वरती आणि म्हणजे तुमचे जावई होते ते. मग ते तुम्ही इथं आला, तुम्ही काम केलं त्यांनी आणि मग अचानकच लाईट चालू झाली ना, अचानकच स्पॉट झाला. म्हणजे तुमच्या समोर माझ्या समोर मी खाली येतो बाय. अरे बापरे. यांचे या मुलीचे मिस्टर म्हणजे पती त्यांचे हे त्यांच्या आणि त्यांचं जावई त्यांच्या डोळ्यात देखत काम करत असताना ते इथून निघून गेले. खूप दुःखाची घटना घडलेली. गाडीच्या वरती एकही त्यांचा असा परमनंट म्हणून हे इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमॅन नव्हताच. दुसरी गोष्ट की ना त्यांना सेफ्टी म्हणजे इन्शुरन्स पण त्यांचा आहे नाहीये. म्हणजे जसं इन्शुरन्स पाहिजे सेफ्टीसाठी तो पण त्यांचा नाही. आता अशी घटना घडलेली आहे. त्याच्या मागे हे त्यांचे सासरे होते आणि दुसरा त्याचा सक्का भाऊ होता. हे दोघेही होते खालून. त्याच्या पत्नीला त्याच्या शिक्षणानुसार नोकरी मिळावी हीच विनंती. आणि आम्ही सुद्धा त्याच्या तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हरणार नाही. आम्ही सदैव त्याच्या परिवारासोबत आणि गोपाळ सोबत सदैव राहू. पण अशा अनेक गोपाळ नका होऊ देव की ज्यांना अनेक संसार नका होऊ उद्ध्वस्त होऊ. अगोदर सुद्धा तीन झाले. तिसरी घटना म्हणजे वाई तालुक्यात एमएससीबीचा एकदम गलथान कारभार आहे. कशा पद्धतीचा हा ट्रान्सफॉर्म आहे तुम्ही पाठवून जरा पूर्ण एक चित्रीकरण दाखवा. हे कशा पद्धतीचं आहे की इथं एकटाच हा दिलीप गोळे म्हणजे गोपाळ हा एकटाच व्यक्ती या भागामध्ये काम करत असायचा.